मला सगळं झालं. आला आला दादा. अरे या 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 दादा महाराज, स्थानापन्न व्हा, या. घाबरू नका. यावेळी मी उठणं बनवून आणलंय, पिंट्याने नाही. हो, नाही तर मागच्या वर्षी पिंट्यानी थालीपीठाची भाजी दुधात कालवून आणली होती. मुद्दाम तुमच्यासाठी आणली ती, मुद्दाम. हो. हे आणि हा बंधू तू का हसतोय? हा बघा, अरे ह्याच्या क्लायंटने याला गुडघे दुखीचं तेल दिलं होतं. ते सुगंधी तेल म्हणून आपल्यापासून लपवून डोक्यावर थापलं. पुढचे 5 दिवस डोळे उघडत नव्हते याचे. असं कुठे झालं काय? दादा हा काय बोलू वाटतं? दादाला आठवते. दादा तुला आठवते का नाही मला सांग. आठवलं नाही असं? आता आम्हाला आठवत नसलं तरी मला प्रत्येक गोष्ट आठवतीये ना. आणि मला हेही आठवते की लहानपणी उठणं लावायचा पहिला मान माझा असायचा. कुणापासून सुरू करायचं? माझ्यापासून सुरुवात करायची. या वर्षीपासून आपण उतरत्या क्रमाने सुरुवात करूया. काय? अरे पिंट्या, उतरत्या क्रमाने म्हणजे मोठ्यांपासून लहानांपर्यंत, एवढं कळत नाही. इयत्ता पहिली, गणित तेही येत नाही. हा ठीक आहे, एवढं काय येते. आपण चढत्या क्रमाने सुरुवात करूया. काय? अरे तरी सुद्धा तुझा नंबर शेवटचा लागणार, कारण आमच्या सगळ्यामध्ये तू जरा मोठ्या साईजचा आहेस ना. आणि तुला उठणं लावलं तर आम्हाला काय उरणार? हो ना. मग नको मला काय उठणं बिटणं, मला नको काही. अरे नाही लावून बस अरे काय लहान मुलांसारखे म्हणताय. मग काय? आता मी आणि दादा मामा बघ, आम्ही म्हणतो का असे कधी? बाप रे, केवढे ते गाल फुगवलेत. बघू केवढे गाल फुगवून ठेवलेत ते. बघू तिकडचा. आणि हे बघ, कपाळावरच्या आठ्या बघितल्या का? त्या घालवल्या पाहिजेत. आणि त्या नाकावरच्या रागाचं काय करायचं बरं? अरे तू मला उठणं लावावं ना म्हणून लवकर आवरलं दादा. नाही तू मला उठणं लाव. ये परत इकडे. मी आता मामा इकडे. अरे मामा तुम्ही बसा ना. या आम्ही लावू. ठीक आहे. आधी तो बंब पेटलाय ना, त्या बंबाकडे बघ बाबा. आणि तू त्या बंबावर पाणी नको घालूस, तेल टाक. जगातल्या सगळ्या आगी आहेत ना, तेल टाकल्यावर भडकतात, पण ही आग स्पेशल आहे. तेल घातलं की शांत होते. मी बीजगणिताच्या पुस्तकात वाचलो. झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. राग येता डोक्यावरती थंड तेल थापावे. वाह वाह भाई वाह, बंधू वाह. दादा मामा सॉरी ना रे. आता वाद नाही तो संवाद कसला, असं तूच म्हणतोस ना. मग आता काल वाद झाला,
आज संवाद साधून बघूया, पण त्यासाठी आधी तुला बोलावं लागेल. नाही बोलून टाक, बोल बोल बोल. बोल ना दादा, बोल ना. शुभ दीपावली. काही काळजी करू नकोस. हे बघ, आता आंघोळ झाली ना की तो शांत होईल. मग आपण पुन्हा प्रयत्न करू ना. ए दादा आंघोळीला गेला का? हे नाही, मी पहिल्यांदा आंघोळीला जाणार. नाही, या वर्षीपासून मी जाणार. तुम्ही दरवर्षी मला गार पाणी ठेवता, तुमच्या आंघोळी होतात गरम पाण्याने. ते काय नाही, मी जाणार आंघोळीला. दादा दादा, मी पहिले आंघोळ करणार. दादा दादा त्याला वाटलं असणार या वर्षी पहिली आंघोळ पिंट्याला करू दे. खरंच आहे दादा, चिडकाय थोडा, पण आहे, प्रेम आहे, माझ्यावर प्रेम आहे त्याचं. कड़कड़ीत पानी से नहाना चाहिए. बंधू आए या ना आए, दादा चाहिए. आपण मागच्या वर्षी मला धुण्याचा साबण ठेवला होता आंघोळीसाठी. सुगंधित साबण आंघोळीला, काय खरं नाही. टॉवेल मागच्या वर्षी ओला टॉवेल ठेवला होता मला. बघू या वर्षी. चला चला कड़कड़ीत पानी से नहाने. गार गार पाणी, गार पाणी. दादा 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 दादा, काय झालं? ओरडायला काय बंधू झालं? काय बंधू भाई, हा काय फालतूपणा आहे. मी दादाला तुमचं नाव सांगणार आहे. दादा काय झालं? काय झालं? मी शेंडेफळ म्हणजे तुम्ही मला शेंडा लावू शकत नाही. माझ्यासाठी मुद्दाम तुम्ही इकडे गार पाणी ठेवलं. आमचा नेम चुकला. तुमचा नेम चुकला असेल, पण माझा नेम बरोबर आलेला आहे. मी दादाचं नाव घेतल्यावर तुम्ही घाबरलेला आहे. दादा एक मिनिट. अरे काय, दिवाळीचे दिवस आहेत, सगळेच जर असे रागावलेले असले तर कसं व्हायचं? एक काम करू, तू इथे शांतपणे छान आंघोळ कर. गरम कुठलं आहे आता पाणी? हे गरम आहे. हे असणार. तू आंघोळ कर, तुम्ही चला. तुम्ही चला, मी गरम पाणी आहे. चल चल चल. हे गरम पाणी. मी दादाचा लाडका ब्रह्मी. नाही म्हणजे मी दादाचा लाडका. दादा आणि मी ब्रह्मी. हे पाणी गरम. वा आज ब्रह्म्यांच्या घरात शाही स्नान होणार आहे. पटापटा आंघोळी करून घ्या, फराळाला बसायचं. अप्पा 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 आदित्य जायचं. मी एकटा समर्थ आहे लढायला. मी समर्थ आहे. कधी उठलात? इथे असं काय करताय? अरे आदित्य, आपण गाफील राहिलो. याचा फायदा घेऊन शत्रू राष्ट्राने आपल्यावर हल्ल्याचा डोलाय. तो बघ, गोळीबार सुरू झालाय. मी सोडणार नाही आज. पप्पा, फटाक्यांचा आवाज येतो. दिवाळीचा पहिला दिवस आहे. दिवाळीचा नाही, युद्धाचा. कुठे माझा रणगाडा? कुठे? काय आहे ना, मेजर विनायक ब्रह्मे, हा? आपला रणगाडा जरा मोडलाय, त्यामुळे त्याला सर्व्हिसिंग साठी पिंटे मामाच्या गॅरेजवर पाठवलंय. या पिंट्याचं एक काम करणार नाहीये. आता काय करणार? पण आपल्या बटालियनला ऑर्डर्स द्यायच्या. काय? कंपनी पीछे मुड़, पहले दिवाली की पहली अंघोळ करेंगे और फिर फराळ खाएंगे. फराळ खा. फराळ
साईबाईच्या हातचा फराळ. तू काही म्हण आदित्य, पोरीच्या हाताला चव आहे रे, बंधू सारखी आहे. कुठे ती बंधू बंधूच नाही मिळत रे. साई कुठे साई? अरे तिची या घरात पहिली दिवाळी आणि त्या दिवाळीचा आज पहिला दिवस. दिवाळी उजळून जायला नको का? बोलव तिला, बोलव बोलव. साई, साई. गोविंदा गोविंदा. वा 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 वा, चला चला चला. आप्पांचं आला आला आधी आला. आप्पांचा फराळ देऊन आला आधी. चला. एक मिनिट पिंट्या, आधी दादाला टेस्ट करू दे. नाही नाही, मला नकोय फराळ, तुम्ही करा. मला फक्त आदित्य आणि त्याचं उत्तर एवढंच हवं. दादा मामा, अरे जरा विचार करायला वेळ देणार आहे. हे दिवाळीचे 3 दिवस तरी दे मला. घे ना, काहीच हरकत नाही. मग मी सुद्धा आत्ता फराळ करणार नाही, मी नंतर करेन फराळ. मला वाटतं पिंट्या, तू बोलत होता तेच बरोबर होतं. आप्पांचा फराळ झाल्या झाल्या आपण फराळ खायला सुरुवात करायला पाहिजे होती. मग काय, आपला कोणी विचार करत नाही, आपण पण दुसऱ्यांचा विचार करायचा नाही. लाडू असा नुसता ठेवला कसा विरघळतोय. हो, आणि या करंजीला काय पापुद्रे सुटलेत. म्हणजे केवळ पापुद्रे दिले ना तरी वर्षभर खाईन मी. वा वा, ही शंकरपाळी ना जिभेवर ठेवल्या ठेवल्या अशी विरघळली ना. काय टेस्ट आहे. असं वाटतं ना की सुप्रीम कोर्टाची केस जिंकलोय. आणि चकली चकली चकलीन तर वेगळीच मजा आणली हा. हा, दादा नव्हता ना. नाही पण म्हणजे दादाचा कसा हातखंड आहे ना चकलीवर. म्हणजे आता दादा नसताना अशी चकली होणं म्हणजे. हो ना, कशी खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली अगदी. भाई, बंधू, यावर्षी चकल्या जिंकल्या. जिंकल्या. माझ्यासारख्या चकल्या तुम्हाला बनवता येणं शक्यच नाही. असं तुला वाटतं रे, गैरसमज आहे तुझा. मी तर म्हणतो तू या वर्षीपासून चकली करणं सोडून दे. हो हो हो, चकलीचं गमक सापडलंय आम्हाला. ती काय भेळ वाटते तुला? अशी मिक्स केली साधी की झालं? अरे त्याच्यासाठी तपश्चर्या करायला लागते. साधन आहे वर्षानुवर्ष. अरे पण चव न घेतच याला काय अर्थ? हो ना, आणि पुरावा समोर असताना निकाल न देणारा जज बघितलाय कधी? अरे हरण्याची भीती वाटते त्याला, नाही तर आतापर्यंत खाल्ली असती. मी नाही कोणाला घाबरत वगैरे. मग खा ना चकली. हा, खा ना, खा ना, खा 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 आता का हा? आता का घे. खा खा. काय दादासाहेब, काय निकाल काय? हं. एक मिनिट मला सांगा, कुणी केल्यात ह्या चकल्या? इतक्या चांगल्या झाल्यात ना, या तुमच्या हातच्या नक्की नाहीयेत.
सांगा मला, कुणी केल्यात नक्की ह्या चकल्या? याने- याने- नाही हा बोलतो याने. खरं सांगू हा. खरं सांगू याने- हा, याने. याने हा. खा. हा बाईचा केस आपल्या घरात? खरं खरं सांगा, कोण आलं होतं आपल्या घरी? मी बघतो कोण थांबा तुम्ही अरे मी योगा नाही नाही तुम्ही थांबा तुम्ही मी बघतो येतो ना भाई मी. काय रे? कोण आलं? अरे आपल्या दारात कोणीतरी ठेवून गेलं होतं. उघडू का? ए, नको 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 नको. ही वाडीतली पोरं खोड्या करतात काहीतरी. फटाका असेल डब्यात. काय एवढं घाबरतो बंधू? ते मी उघडतो. काय एवढे ए, लाडूच आहेत. अरे लाडू कोणी पाठवले? आणि चिठ्ठी पण आहे काहीतरी. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. रव्याचे लाडू पाठवते, सर्वांनी खाऊन घ्या. संध्याकाळी लक्ष्मी पूजनाला मला घरी बोलवा. तुमचीच तुमचीच काय? अरे काय वाच ना. तुमची सिंधू. तिने ह्या घरामध्ये लाडू पाठवायची हिंमतच कशी केली? अच्छा 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 अच्छा. आत्ता माझ्या लक्षात आलं. काय? म्हणजे आपल्याकडे फराळ करायला काल सिंधू आली होती. अरे दादा, असं कसं करू आम्ही? असंच असणार. मला खात्री आहे की हा फराळ सिंधूनीच घरी येऊन केलेला आहे, हो की नाही? अरे नाही रे दादा, खरंच सांगतो, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? ठीक आहे, आपण तो गैरसमज दूर करू. तुम्ही तर माझ्याशी खोटं बोलू शकताच, पण आदित्य माझ्याशी खोटं बोलणार नाही. मी त्याला विचारतो, आदित्य. अरे पण दादा सिंधू वहिनी फक्त बघितलं रे मी. तू आदित्य लाडू आणि ही चिठ्ठी बाहेर किरड्यावरती फेकून ये. जा पर्यंत फेकून ये. अरे लाडू फेकून ये आणि खाऊ नको वाटेल. आदित्य. त्यांच्याकडे बघू नकोस, माझ्याकडे बघ. आदित्य, मला सांग, तू मला कबूल केलं होतंस ना की तू माझ्याशी कधीही खोटं बोलणार नाहीस? काय केलं होतंस ना कबूल? हो. मग आता खरं खरं मला सांग, आपल्या घरामध्ये हा फराळ बनवायला कोण आलेलं होतं? काय विचारतोय मी, कोण आलं होतं? सई